सकाळच्या मनन चिंतनामध्ये एस एच चर्च नंदुरबार सहर्ष स्वागत करीत आहे. मी सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जय कृपाळक साहेब आपणाला विनंती करेन, कृपा करून आपण विजय संगीत गीत नंबर 125 आणि उपासना संगीत 496 गाण्यासाठी प्रभू मी कोणाचा कोणाचा माझा नच इतरांचा हे गाणार आहोत. कृपया आपण पुढे येऊ आणि मंडळीच्या चालीवर गाऊया. प्रभु मी कोणाचा कोणाचा माझा नच इतरांचा. प्रभु मी कोणाचा कोणाचा माझा नच इतरांचा. तुझाच परी घे माझी तनु मन धन ही वाचा. तुझाच परी मी घे माझी तनु मन धन ही वाचा. बंध मुक्त तू केले मीना मज तू निधी करुणेचा. बंध मुक्त तू केले मीना मज तू निधी करुणेचा. प्रभु मी कोणाचा कोणाचा माझा नच इतरांचा. पापात्म्याची असह्य अधिकृती सांगू किती त्या जाचा. पापात्म्याची असह्य अधिकृती सांगू किती त्या जाचा. सोडविले तू विषकीटा मज सिंधू देशी अमृताचा. सोडविले तू विषकीटा मज सिंधू देशी अमृताचा. प्रभु मी कोणाचा कोणाचा माझा नच इतरांचा. हस्तपादही पाच इंद्रिये सात्मा प्राणयाचा. हस्तपादही पाच इंद्रिये आत्मा प्राणयाचा. तवाधीन झाला झाला प्रियताता प्रणताचा. तवाधीन झाला झाला प्रियताता प्रणताचा. प्रभु मी कोणाचा कोणाचा माझा नच इतरांचा. आपल्याला विनंती करेन, आजच्या दिवसाच्या सुरुवातीच्या मननासाठी व आजच्या दिवसभरासाठी कृपा करून आपण आरंभीची प्रार्थना करा. सोडविले तू विष कीटा मज सिंधू देशी अमृताचा. कवी म्हणतात, मला मारणाऱ्या माझा जीव घेणारा विषारू जो कीटक होता त्याच्यातून मला सोडून हे देवा तू मला अमृताचा समुद्र उपलब्ध करून दिला. या महान देवाची आपण स्तुती करू, प्रार्थना करू. आजच्या सकाळी आमच्या स्वर्गातील दयाळू देवबापा, तुला मी मान महिमा गौरव सन्मान देत तुझ्या नावाची महती गात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे अद्भुत कार्य तू केलंस, संपूर्ण मनुष्य जातीच्या उद्धारासाठी पापरूपी विषाणूने या मानव जातीला नष्ट करायसाठी जेव्हा हल्ला केला, त्यातून सोडविण्यासाठी जीवनाचा समुद्र
प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू उपलब्ध करून दिला. काय हे तुझं महान कार्य, काय हे तुझी अद्भुत प्रीती. तुझा धन्यवाद असो. आजच्या सकाळी तुझ्या वचनातून आम्ही चिंतन मनन करीत असताना तू आमच्याशी बोल, आम्हाला सहाय्य कर. आम्हाला तुझ्या पवित्र शास्त्रातील अद्भुत गोष्टी दिसू दे. तुझा पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करो. तुझा दास रेव्हरंड सॅमसन जयकर यांना तू मदत कर आणि जे वचन येईल ते आत्मा आणि जीवन बनावं आणि जे आम्ही बोलतो ते आमच्या विश्वासातून यावं. म्हणून तू आम्हा सर्वांना ते ऐकण्यासाठी कान दे. आम्ही तुला शरण येतो. तू आम्हावर तुझी कृपा या सकाळी होऊ दे. येशू ख्रिस्त आमचं प्रभू याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. दे बापा तू ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. आपले सिनियर पाळक साहेब सन्मान्य रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब यांच्याकडून आज पवित्र वचनाची सेवा आहे. ऑनलाईन बघणाऱ्या प्रियजनांच्या वतीने व जे या ठिकाणी उपस्थित आहे त्या सगळ्या प्रियजनांच्या वतीने मी सन्मान्य रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब आपलं स्वागत करतो व आपणाला विनंती करेन की पुढील वचनाच्या सेवेसाठी आपण पुढे या. थँक्यू पाळक साहेब. परमेश्वराला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू, कारण पुन्हा एक वार त्याच्या दयेने कृपेने त्याच्या पवित्र वचनाची सेवा करण्याची संधी देवाने मला दिली. त्याबद्दल देवाचे मनापासून आभार मानतो. प्रभू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपल्या सर्वांना आणि विशेष करून आज या सकाळी ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या सर्व प्रिय मंडळीला प्रेमाचा सलाम. या दिवसांमध्ये आपण येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये त्याने केलेले चिन्हे चमत्कार या संदर्भात आपण चिंतन आणि मनन करत आहोत. आणि देव या सर्व प्रकारच्या चमत्कारांच्या अद्भुत घटनांच्याद्वारे मंडळी म्हणून आम्हाला रोज एक नवीन आध्यात्मिक जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये काही ना काही आम्हाला शिकवत आहे. आणि देवाचा उद्देश हाच आहे, येशूचा उद्देश हाच आहे की आमचं आत्मिक जीवन परिपक्व बनावं, त्याच्या वचनांनुसार आम्ही घडावं, त्याच्या वचनांमध्ये आम्ही वाढावं आणि मंडळीचं आणि आमचं वैयक्तिक कौटुंबिक जीवन आध्यात्मिक जीवनात सुदृढ व्हावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून या दिवसांमध्ये अभ्यास आम्ही करत असताना आम्ही देवाला विनंती करू की प्रभू तुझी कृपा आम्हाला दे आणि या दिवसांमध्ये जे काही आम्ही शिकत आहोत ते आमच्या स्वतःच्या कुटुंबासाठी, मंडळीसाठी एक नवीन आशीर्वादाचं कारण ठरू दे. आजच्या मननासाठी मत्तई शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 22 ते 33, मार्क शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 45 ते 52 आणि योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 15 ते 20 या शास्त्रभागाचा जे मथळा किंवा हेडिंग आहे की येशू ख्रिस्त समुद्रावरून चालतो. आणि म्हणून आज या फार विशेष महत्त्वाच्या चमत्काराबद्दल आपण मनन करणार आहोत आणि देवाचं आम्ही सहाय्य मागणार आहोत. मत्तईचं शुभवर्तमान आपण या ठिकाणी उघडू आणि 14वा अध्याय 22 ते 33 मी वचनं आपणासाठी वाचतो. नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवाद बसून माझ्या पुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लागलेच शिष्यांना लावून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो म्हणजे येशू प्रार्थना करावास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झाले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत आला, तो म्हणजे प्रभू ख्रिस्त. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका.
तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? मग ते तारवात चालल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहा. मार्क याचा 6वा अध्याय आपण काढू, 45 पासून 51 वचनापर्यंत. नंतर मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही मच्छीवात बसून पलीकडे बेतसैदा येथे जा असे सांगून त्यांनी लागले शिष्यांना लावून दिले. मग लोकांना निरोप देऊन तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला. आणि रात्र झाली तेव्हा तो मच्छवा समुद्राच्या मध्यभागी होता व तो म्हणजे येशू एकटाच जमिनीवर होता. त्याला ते वल्ही मारता मारता हैराण झालेले दिसले, कारण वारा तोंडचा होता. नंतर रात्री 4थ्या प्रहराच्या सुमारास तो समुद्रावरून चालत त्याच्याकडे आला व त्याच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता. पण त्याला समुद्रावरून चालताना पाहून हे भूत आहे असे त्यांना वाटले व ते ओरडले, कारण त्याला पाहून ते सर्व घाबरून गेले होते. तेव्हा तो लागलाच त्यांच्याबरोबर बोलू लागला व त्यांना म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. आणि तो त्यांच्याकडे मसव्यात चढून गेला. तेव्हा वारा पडला. मग ते मनातल्या मनात पराकाष्ठेचे आश्चर्यचकित झाले, कारण भाकरीची गोष्ट त्यांना उमगली नव्हती. त्यांचे अंतःकरण कठीण झाले होते. सोबतच योहान शुभवर्तमान योहान या चमत्काराबद्दल वर्णन करत आहे, ते पण आपण वाचण्याचा आपण प्रयत्न करू. योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय काढू आपण. 15 पासून काही वचनं आहेत 21व्या वचनापर्यंत. मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर निघून गेला. संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली समुद्राकडे गेले आणि मच्छीवात बसून समुद्राच्या पलीकडे कफरनहुमास जाऊ लागले. एवढ्यात अंधार पडला. तोवर येशू त्यांच्याजवळ आला नव्हता आणि मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला होता. मग सुमारे 1.25 कोस वल्ल होऊन गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून मच्छव्याजवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले. परंतु तो त्यांना म्हणाला, भिवू नका, मी आहे, भिवू नका. म्हणून त्याला मच्छव्यात घेण्याची त्यांना इच्छा झाली. तेवढ्यात त्यांना जावयाचं त्या ठिकाणी मच्छवा किनाऱ्यास लागला. परमेश्वर देवबाप या वचनाच्या द्वारे आणि या चमत्काराच्या द्वारे आपल्या सर्वांचं सहाय्य करू. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या थोर कृपाळू परमेश्वर देवबाप, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो आजच्या समयाबद्दल आणि तू दिलेल्या संधीबद्दल. माझी आठवण केली प्रभू आणि मजपापावर दया केली. तुझ्या पवित्र वचनाची सेवा करण्यासाठी पुन्हा एक वार आज तुझ्या प्रिय मंडळी पुढे मला उभं केलेस, तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्म्याच्या नावाने मी तुला शरण येतो. प्रभू, तू माझा स्वीकार कर. माझ्या सर्व अपराधांची येशू ख्रिस्तामध्ये नावाने क्षमा कर. प्रभू ख्रिस्ता, पुन्हा एक वार तू माझ्या मुखाच्या वाणीचं द्वारो तुझ्या पवित्र आत्म्याची शक्ती, सामर्थ्याचा एक नवीन स्पर्श मला तू कर. प्रभू, तुझं वचन सांगत असताना तू माझ्यावर तुझं नियंत्रण असू दे, माझ्या विचारावर नियंत्रण असू दे, ताबा असू दे. आणि विशेष करून तुझं वचन देवबाप्पा मंडळीकडे जात असताना, तुझी मंडळी विश्वासाने ऐकत असताना हे वचन आपापल्या गरजेनुसार त्या मंडळीच्या प्रत्येक भावा बहिणीला, प्रत्येक सभासदाला, प्रत्येक कुटुंब परिवाराला आशीर्वादाचं कारण ठरू दे. आणि आमच्या या आजच्या एकत्र येण्याच्या द्वारे तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. या शास्त्र भागावरून येशू ख्रिस्ताने पुन्हा एक वार एक अद्भुत अलौकिक असा चमत्कार केलेला आहे. आणि या चमत्काराच्या द्वारे त्याने सिद्ध केलेलं आहे की निसर्गावर, समुद्रावर माझाही अधिकार आहे. प्रसंग किंवा वेळ जर आम्ही पाहिलं तर यापूर्वी
आपण कालच ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना जवाच्या 5 भाकरी व 2 मासे यांच्याद्वारे अद्भुत चमत्कार करून जवळपास 5,000 पेक्षा जास्त लोकांना भोजनाने तृप्त केलेलं होतं. परिणामी या चमत्कारानंतर लोकांनी येशूला 2 प्रकारे ओळखलं. एक संदेष्टा म्हणून आणि येशूला बळजबरीने त्यांनी राजा करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि येशूला या गोष्टी आवडल्या नाहीत. असं म्हटलं की तो त्यांच्यापासून दूर गेला, एकांती गेला डोंगरावर चढून. आणि कदाचित ही वेळ सायंकाळची होती आणि रात्र झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त हा रात्री त्या डोंगरावर एकटाच प्रार्थना करण्यास त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. तत्पूर्वी त्याने शिष्यांना सांगितले तुम्ही पलीकडे जा. आणि मग शिष्य नावेमध्ये बसलेले आहेत, मशिवामध्ये किंवा तारो ज्याला म्हटलेले आहे, आणि तो माझ्या पुढे पलीकडे जा असं म्हणून त्याने आपल्या शिष्यांना लगेच लागून दिलेला आहे. आता हा जो प्रसंग आहे हा प्रसंग म्हणजे एक अद्भुत असा अलौकिक आणि दैवी चमत्काराने भरलेला चमत्कार आहे. या जगामध्ये अशी कोणतीही व्यक्ती, कोणताही माणूस जो आजपर्यंत कधीही पाण्यावर चाललेला नाही आहे. परंतु येशू ख्रिस्त हा ज्याने समुद्र पण निर्माण केलेला आहे, ज्याचा समुद्रावर अधिकार आहे, ज्याने निसर्ग निर्माण केला निसर्गावर अधिकार आहे, तो हा निसर्गाचा धनी. समुद्राचा त्याच्यावर त्याचा अधिकार तो दाखवत असताना जसं जमिनीवर चालत जावं तसं तो येशू ख्रिस्त त्या गालील समुद्राच्या पाण्यावरून चालत चालत शिष्यांच्या जवळ तो आलेला आहे. हा चमत्कार घडला तेव्हा आम्ही पाहिलं की येशू ख्रिस्त रात्रभर डोंगरावर आहे. आणि मग पुढं मार्क असं म्हणतो की मध्यरात्र झाली तेव्हा किनाऱ्यापासून शिष्यांचा मछवा समुद्राच्या मध्यभागी आलेला आहे. आणि त्या ठिकाणी अचानक वादळ वारा आणि लाटा उचंबू लागलेल्या असताना आपली नौका वल्हवताना शिष्य बैचन झालेले आहेत, हैराण झालेले आहेत, कारण वारा समोरचा असल्यामुळे त्यांना पुढं जाणं अशक्य होतं. आणि इकडं मग जेव्हा प्रार्थना करून येशू ख्रिस्त डोंगरावरून खाली आला, समुद्र किनारी जमिनीवर उभा राहिला, त्याला ते दृश्य दिसलं. त्यांनी पाहिलं की शिष्य वल्हवताना हैराण झालेले आहेत. आणि मग येशू ख्रिस्त या चालत चालत त्या शिष्यांजवळ तो येत आहे. आणि लेखक असं म्हणतात की हे वेळ रात्रीचा 4थ्या प्रहराची वेळ आहे. यहुदी लोक, आता प्रहर म्हणजे यहुदी लोकांच्या कालगणनेनुसार असं म्हटलेलं आहे की यहुदी लोकांचा दिवस सूर्यास्ताने प्रारंभ व्हायचा आणि रात्रीच्या तासांची विभागणी त्यांनी प्रहरांमध्ये केलेली होती. सुरुवातीच्या काळामध्ये हे 3 प्रहर होते, परंतु येशूच्या काळामध्ये 4 प्रहर गणण्यात आलेले आहेत. आणि प्रत्येक प्रहर हा 3-3 तासाचा होता. आणि मग 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3 आणि 3 ते 6. मार्क 6:48, मत्ती 14:25 मध्ये आपण ही गोष्ट वाचू की 4थ्या प्रहरी म्हणजे मध्यरात्रीनंतर साधारणतः ही जी वेळ आहे 3 नंतर किंवा 5च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त साधारणतः 3 ते 5च्या दरम्यान चालत चालत त्या समुद्राच्या भयान अंधारामधून त्या पाण्यावर चालत शिष्यांकडे येत आहे. आणि मार्क 6:47 मध्ये असं म्हटलं की तोपर्यंत शिष्य किनाऱ्यावर लागले नव्हते. तर त्यांचा मछवा हा मध्यरात्री समयी समुद्राच्या मध्यभागी होता. वारा तोंडचा असल्याने ते हैराण झालेले आहेत, वल्ली मारता येत नव्हतं. आणि मग योहान असं म्हणतो की ते कफरनहुमाच्या दिशेने निघालेले होते. गालील समुद्र किंवा सरोवर की प्रत्येक या ठिकाणी समुद्राचा अनेकदा उल्लेख सरोवर असा केलेला आहे. आपण ऐकत आहोत या संदर्भात अधिक माहिती डॉक्टर ग्लॅडुंजेकर आपल्याला देत आहेत. आणि असं म्हटलेलं की या समुद्राची जी लांबी होती ना ती 13 मैल लांब होतं आणि जवळपास 8 मैल रुंद या गालील सरोवराची लांबी होती. याला तिबिरियाचं सरोवर असं म्हणत होतं. कालच आपण ऐकलं की त्या रोमी जो बादशाह होता तिबिरियस हा याच्या नावाने हेरोदंदीपाने इसवी सनापूर्वी 14 ते 22 मध्ये तिबिरिय हे गालील समुद्राच्या किनाऱ्यावर शहर होतं ते बसवलेलं होतं. आणि या
राजाच्या नावावरून या समुद्राला नाव देण्यात आलेलं होतं. समुद्रावर या ठिकाणी आम्ही पाहतो की चमत्कार मग आम्हाला काय शिकवतं. येशू ख्रिस्त हा समुद्रावर त्याचा अधिकार आहे, हे महान सत्य आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळत आहे. निसर्ग त्याचा आहे, समुद्र त्याचा आहे, त्यानंच तो उत्पन्न केला. कारण देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा ही सृष्टीच्या निर्मितीमध्ये एकत्र कार्यरत आहे. आणि म्हणून जसा देवाचा अधिकार आहे तसा येशूचा पण अधिकार आहे, आणि देव आत्म्याचा सुद्धा अधिकार या निसर्ग सृष्टीमध्ये आम्हाला, निर्मितीमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, येशू ख्रिस्त समुद्रावरून चालला कारण तो देव आहे. हे दैवी सामर्थ्य त्याच्या ठायी आहे आणि हे त्याला शक्य होतं, आणि म्हणून तो समुद्रावरच्या पाण्यावरून चालत गेलेला आहे. आणखी एक महत्त्वाचा चमत्कार यामध्ये आम्हाला पाहायला मिळतो की जसं काही वर्षापूर्वी माझ्या इसवी सन 67 सालामध्ये जेव्हा मनुष्याने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं, नील आर्मस्ट्रॉंग याने, संपूर्ण मानव जातीचा पहिला मानव ज्याने चंद्रावर पाऊल ठेवलं होतं. इथं एक अद्भुत घटना आम्हाला पाहायला मिळते की येशू ख्रिस्तानंतर पेत्र काही काळ पाण्यावर चाललेला मानवी स्वरूपामध्ये. स्पष्टपणे म्हणतो त्या ठिकाणी की जेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. येशूने म्हटले ये. येशूचे शब्द तोंडातून जसे निघाले ते सामर्थ्य पेत्राच्या शरीरामध्ये ते स्पर्श झाला, त्याच्या पायांना स्पर्श झाला. आणि बायबल असं म्हणतं मार्क 14:29 मध्ये, तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला. काही काळ का असेल, काही क्षण, काही सेकंद म्हणूया की मानव प्राण्यांपैकी एक येशू ख्रिस्तानंतर पेत्र नावाची व्यक्ती काही क्षण त्या येशूकडे चालताना या ठिकाणी आम्ही पाहत आहे. यावेळी तो बुडत नाहीये, यावेळी तो चालत आहे. मी विचार करत होतो की येशूचे शब्द ऐकल्यावर पेत्राला म्हटलं ये, पण पेत्राने काय लगेच उडी मारली नसेल. कदाचित तो त्या मचव्याच्या कठाड्यावर बसला असेल, त्याने पाय आपले पाण्यावर टाकले असेल, मी बुडतो की नाही बुडत ही त्याने स्वतःची खात्री त्याच्या स्वभावानुसार, त्याला उतावळ्या स्वभावाचं म्हटलेलं आहे. आणि मग जेव्हा त्याला खात्री पडली की नाही माझे पाय बुडत नाही, मी बुडत नाही आहे, आणि तेव्हा त्याने पाण्यावर पाय टाकला आणि तो चालू लागला. त्याचं विश्वासाचं एक एक पाऊल त्याला येशूकडे घेऊन जात होतं. आणि आम्ही पाहतो की हा काही काळ त्या ठिकाणी चालत आहे. परंतु एक चमत्कार होत असताना येशूपासून त्याचं लक्ष विचलित झालेलं आहे. आता ही घटना भर समुद्रामध्ये घडत आहे, मध्यरात्री घडत आहे, पहाटेच्या 4थ्या प्रहरामध्ये घडत आहे. पेत्र येशू तर आहेच, येशूने आव्हान दिलं माझ्याकडे ये, तो येत आहे, तिथून येशू ख्रिस्त येत आहे. आणि अशा समयी पेत्र त्याचं लक्ष, तो जे वारा वादळ उठत होते लाचा उचमळून त्याच्याकडे गेलं. आणि बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, लेखक असं म्हणतो की ज्या क्षणी पेत्राचं लक्ष येशूपासून दूर झालं त्या दुसऱ्या क्षणी वारा पाहिल्याबरोबर त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि तो तत्क्षणी बुडू लागला. परंतु बुडत असतानाही पेत्राने धावा केला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी की प्रभूजी मला वाचवा. आणि आपला प्रभू ख्रिस्त इतका चांगला की येशूने तत्क्षणी बायबलमध्ये म्हटलं की आपला हात पुढं केला, त्याला धरलं आणि म्हटलं, अरे अल्पविश्वासू, तू संशय का धरलास? आणि मग ते तारवामध्ये चढले. तेव्हा वारा पडला आणि मग जे तारवामध्ये इतर शिष्य होते ते फार विस्मयित झाले, भयचकित झाले आणि ते येशूच्या पाया पडले आणि म्हणाले, खरोखर आपण देवाचे पुत्र आहात. शिष्यांना या ठिकाणी आम्हाला एक शिक्षण देत आहे येशू ख्रिस्त की तुमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचे संकट असू दे, कोणत्या प्रकारचं वादळ असू दे, कारण मानवी जीवन, आमचं जीवन एक नौकेप्रमाणे आहे आणि संसार एक प्रकारे भवसागर आहे.
या संसाररूपी भवसागरामध्ये जेव्हा आमची जीवनरूपी नौका वाटचाल करते आणि विशेष करून ख्रिस्ती जीवनामध्ये, तेव्हा याच प्रकारे असंख्य वादळ वारे आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये, मग आम्ही आईबाप आहोत, पती पत्नी आहोत, अशा उठणाऱ्या संसारामध्ये अनेक प्रकारची जी समस्या आहेत, प्रॉब्लेम आहेत, त्यांना फेसिंग करताना आम्ही पुष्कळदा हैराण होतो, आम्ही पुष्कळदा नाकीनऊ होतो. आम्ही या पेत्रासारखं अविश्वासू आम्ही संशय धरतो की या संकटामधून मला कोण वाचवेल. आणि अशा वेळेला जेव्हा आम्ही मनामध्ये किंतु परंतु संशयाचं बी निर्माण होतं, अल्पविश्वास आमच्या मनामध्ये निर्माण होतो, त्यावेळेला धोकाही आहे की अशा परिस्थितीमध्ये आम्ही बुडण्याचा धोका निर्माण होत असतो. पुष्कळदा असे अनेक लोक ज्यांना मार्ग सापडत नाही, ज्यांना कोणी वाली सापडत नाही, अशा वेळेला त्यांच्या जीवनामध्ये फार मोठमोठ्या समस्या, प्रॉब्लेम क्रिएट होतात. परंतु पेत्राने इतकी चांगली गोष्ट केली की त्या भर समुद्रामध्ये, त्या भर रात्री त्याने हाक मारली, प्रभूजी मला वाचवा. आणि हेच आम्हाला करायचं आहे की आमच्या जीवनामध्ये ज्या समस्या निर्माण होतात, क्रिएट होतात, आम्हाला भेडसावणारे प्रश्न असो, कौटुंबिक प्रश्न असो, आर्थिक समस्या असो, आधार असू द्या, लेकरांचं भविष्य असू द्या, काही का असे ना, जणू का एक प्रकारे वादळाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये येतात. ही सत्य गोष्ट आहे की कोणतंही संकट किंवा वादळ कधी सांगून येत नाही, पण जर आलंच तर त्या वादळांना, त्या संकटांना, समस्यांना तोंड देण्याची तयारी प्रभूमध्ये आम्ही नेहमी केली पाहिजे. आणि म्हणून संकटात सापडलेल्यांना येशूने धीराचं वचन दिलं. शिष्य पण घाबरले, ते येशूला ओळखू शकले नाही. का नाही? त्यांचं मन कठीण झालं. येशूने त्यांना दोष दिला. आधीच इतका मोठा चमत्कार केलेला होता, 5,000 लोकांपैकी जास्त लोकांना याच येशूनं भोजन दिलेलं होतं. हा चमत्कार, त्या भाकरीची गोष्टी विसरून गेले होते. त्यांनी अविश्वास व्यक्त केलेला होता. परंतु पुन्हा एक वार येशूनं त्यांचा विश्वास नव्याने जागृत केला. पेत्राला म्हटलं, तू अल्प विश्वासू का? विश्वास होता पेत्राच्या मनामध्ये, पण तो त्याच्यामध्ये असणारा विश्वास त्या येशूकडे घेऊन जाण्यापर्यंत असमर्थ ठरला होता. म्हणून येशूनं म्हटलेलं आहे, विश्वासाचं उदाहरण देताना तुमच्यामध्ये राईच्या मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला पाहिजे. म्हणजे समुद्र एवढे संकट आले, पहाडावर संकट आले तर ते टळून जातील. विश्वासाची सुरुवात मोहरीच्या दाण्यासारख्या लहान लहान टिंबापण सुरुवात होते. तो विश्वास वाढवण्याचं काम आमचं आहे. जितका आम्ही विश्वास वाढवू तितकं आमची आध्यात्मिक परिपक्वता मजबूत होत जाईल आहे. आणि म्हणून हे फार धीराचे, मोलाचे वचन आज प्रभू आज आम्हाला देत आहे. धीर धरा, संकटामध्ये तुम्ही धीर धरा, येणाऱ्या प्रसंगाला घाबरू नका, भिवू नका, कारण मी तुमच्या बरोबर आहे. आणि येशूने सदा सर्व काळ जे त्याचं नाव इमानुएल असं म्हटलेलं आहे, तो आमच्या बरोबर राहणारा देव. शिष्यांना काय म्हटलं की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोतीत तुमच्याबरोबर राहणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आपण या चमत्काराच्या द्वारे हे एकच सत्य शिकू शकतो की जीवनामध्ये किती प्रॉब्लेम येऊ द्या, संकट येऊ द्या, आम्ही कधी धीर सोडायचं नाही आहे, आम्ही भ्यायचं नाही, कारण आमच्याबरोबर चालणारा परमेश्वर येशू आमच्याबरोबर आहे. आणि म्हणून दावीद राजा स्तोत्र 23मध्ये मोठ्या विश्वासाने म्हणतो की मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तर तू माझ्यासोबत आहे, तुझी आकडी, तुझी काठी मला धीर देतात. कारण जीवनातील सर्व प्रकारचे वादळ वारे शमविणारा प्रभू ख्रिस्त हा आहे. स्तोत्रकर्ता याच्या संदर्भात एक फार मोठं वचन म्हणतो स्तोत्र 65:7 तो म्हणतो, स्तोत्रसंहिता 65 आणि 7, तू समुद्राची गर्जना, त्यांच्या लाटांचा कल्लोळ व लोकांची दंगल शमवितो. सोबतच स्तोत्र 89 आणि 9 सुद्धा देवाच्या सामर्थ्याबद्दल म्हटलेलं आहे. स्तोत्र 89:9 असं म्हटलेलं आहे, समुद्राच्या खळबळांवर तू अधिकार चालवतोस, तो उचंबळतो तेव्हा त्याच्या लाटा तू शांत करतो. जेव्हा शिष्य मशिवामधून बसून येशू पण होते, त्या समुद्रामध्ये वादळ निर्माण झालं, तेव्हा येशूने त्या वादळाला एका क्षणात शांत केलं.
शिष्य तेव्हा पण घाबरले होते. तेव्हाही शिष्यांना येशूने दोष दिला होता, तुम्ही भित्रे कसे, तुम्ही अल्पविश्वासू कसे, मी तुमच्यासोबत असताना तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवला नाही. पुष्कळदा अशी गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडून येते. आणि म्हणून प्रियांनो, या दिवसामध्ये आम्ही आमच्या विश्वासामध्ये मजबूत राहूया. विश्वास तोडणारे प्रसंग जीवनामध्ये पुष्कळ येतात. कधी कधी पापाचा प्रभाव आम्हाला विश्वासापासून दूर घेऊन जातो. सैतान आहे, त्याचे प्रभाव आहेत, आम्हाला दूर घेऊन जातात. पेत्रासारखं बुडू आम्ही लागतो. पण जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, प्रभूजी मला वाचवा, तेव्हा प्रभू ख्रिस्त जसं त्याने पेत्राला पण वाचवलं. आणि वारा केव्हा पडला, शांत केव्हा झालं वादळ, जेव्हा येशू ख्रिस्त त्या मशवामध्ये वर चढले आणि लेखक असं म्हणतो की वारा पडला, म्हणजे वादळ शांत झालं. सुखरूपपणे ते पैल तीराला किनाऱ्याला लागलेले आहे. आणि म्हणून आम्ही पुष्कळदा ते गीत म्हणतो की जीवनाच्या सागरात सुखादुःखाची लाट नाव माझी डोलते पाण्यावरी. गीत विजय संगीत गीत 120 मध्ये सुद्धा कवी म्हणतात की प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारू, प्रभू ख्रिस्त माझी नौका, नसे आश्रितांना धोका. आणि याच आणखी गीत म्हटले की हाकारा आपली जीवन नौका, प्रभूच लावील पैल तीराला, प्रभू ठाई घेऊ पूर्ण विराम, ताल सुरावर गाऊ गाणे. होय, समुद्रावर अधिकार ज्याचा आहे, तो ज्याने अनेक समुद्राचे वादळ ज्याने शांत केले, तो येशू ख्रिस्त मानवी जीवनातील आमच्या जीवनात अनेक प्रकारचे वादळ शांत करणारा परमेश्वर आहे. तो आम्हाला धीर देतो, आमची भीती नष्ट करतो, आम्हाला वाचवतो आणि तो आमच्यासोबत राहतो. आणि या वचनाच्या द्वारे आम्ही देवाला धन्यवाद देऊ, देवाला आम्ही स्तुती करू की प्रभू खरोखर आमच्या जीवनामध्ये तू आहे, तर आम्हाला कोणत्या गोष्टींचं भय नाही, चिंता नाही, काळजी नाही. या लहानशा मननाच्या द्वारे प्रभू देव बाप तुमचं सहाय्य करो. आणि जशी पेत्राने प्रार्थना केली तशी आम्ही सुद्धा दररोज प्रार्थना करू की प्रभूजी तू आम्हाला वाचव. थँक्यू. धन्यवाद पाळक साहेब या पवित्र वचनासाठी. प्रियजन हो, विश्वास फार महत्त्वाचा आहे आणि विश्वासाने आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य घडतं. या सुंदरशा महत्त्वपूर्ण अशा चमत्काराच्या द्वारे आम्ही ते शिकतो, पाहायला मिळतं. प्रभुदेव बाप विश्वासामध्ये अधिक मजबूत होण्यासाठी तुम्हाला आणि मला त्याची कृपा, त्याचा अनुग्रह देव. पुन्हा एक वार आपल्याकडे प्रार्थना विनंती येत आहे. आलेल्या प्रार्थना विनंती आपण वाचूया, प्रार्थनेमध्ये आपण आपला वेळ घालवूया. सोबतच आपण पावसासाठी प्रार्थना करूया, SAMच्या सेवा कार्यासाठी आपण प्रार्थना करूया. सर्व जे चर्चेस आहेत, चर्चेसच्या सेवा कार्यासाठी आपण प्रार्थना करूया. आजारी प्रियांची आठवण करीत असताना पुन्हा एक वार ब्रदर दिनाकरन आपल्याकडे यायचे. बिल्ड इंटरनॅशनलचा कार्यक्रम घेऊन अध्ययन ते घेत असत. आपलं अध्ययन त्याद्वारे चालू आहे. त्यांच्या पत्नीसाठी म्हणजेच जेमी आंटींसाठी आपण प्रार्थना करणार आहोत की प्रभुदेव बाप त्यांना चांगलं आरोग्य देव, आपली कृपा आणि अनुग्रह देव. आणि एस चर्च नंदुरबार या प्रार्थना गटाच्या वतीने मी आपणाला सांगू इच्छितो की एस चर्च नंदुरबार हे प्रार्थना करीत आहे. सिस्टर जेमी, परमेश्वर देव बाप तुम्हाला लवकर आरोग्य देव. सोबतच रेव्हरंड सॅमसन जयकर प्रार्थना विनंती सांगतायत. हां, विनंती आहे. मेनुताई, डॉक्टर मेनुताई जयकर नागपूर या ठिकाणी असतात. जयकर मानवटकर, प्रभुदेव बाप त्यांना आपली कृपा देव. किचनमध्ये पाय घसरून त्या पडल्या, थोडंसं बरं नाही आहे. प्रभुदेव बाप त्यांना आरोग्य देव. आपण या प्रिय बहिणीची आठवण करूया. ज्यांचे वाढदिवस आज आहे त्यापैकी आज विजया वसावे आणि राजेंद्र बोरा या प्रियांचे वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा देतो. मी रेव्हरंड JH पठारे पाळकसाहेब आपणाला विनंती करणार आहे, कृपा करून आपण पुढे या आजारी प्रियांसाठी. आणि सोबतच ज्यांचे जन्मदिवस आहे व ज्या प्रार्थना विनंत्या आपल्यासमोर आहेत, कृपा करून आपण प्रार्थना करा. प्रार्थना करू आपण. देवापा, आज आम्ही पुन्हा एक वार मनापासून तुला धन्यवाद देतो, कारण या दिवसांमध्ये तू आम्हाला या जगामध्ये तू असताना केलेल्या चमत्कारांवरून जे धडे शिकवत आहे त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. प्रभू, आम्ही तुझा आभार मानतो कारण तू सुद्धा देव आहेस आणि देवाचा पुत्र म्हणून मनुष्याच्या रूपाने या जगात आला. आणि प्रभू, तू आपलं सामर्थ्य या जगामध्ये प्रगट केलं. त्यावरून इतरांनी विश्वास धरावा की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र
तो सुद्धा देव आहे, त्याला सर्वांनी स्वीकारावं, त्यावर विश्वास ठेवावा. प्रभू आम्ही तुझा आभार मानतो, कारण त्या तुझ्या दैवी सामर्थ्यामध्ये तू मानवी शरीरावर जे रोगराई आजार ते बरे केले, जे भूतबाधा आहेत त्यांना तू घालवलंस, निसर्गावर तू आपलं सामर्थ्य प्रगट केलंस. आणि देवा आजच्या या चमत्कारामध्ये पाण्यावरून प्रभू येशू ख्रिस्ता तू चालत आला. हे प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू देव आहे आणि तुला सर्व शक्य आहे. जे तुझ्यावर विश्वास ठेवतात ते देखील तुझ्यासारखी कृती करू शकतात. आणि म्हणून पेत्राला तू म्हटलं चल ये, आणि तो पाण्यावरून चालू लागला. प्रभू जोपर्यंत तुझ्याकडे दृष्टी खिळलेली होती तो पाण्यावरून चालला. त्याचं मन विचलित झालं. जगाच्या या सर्व वादळाकडं, वाऱ्याकडं, समुद्राच्या लाटांकडं पाहून तो घाबरला आणि तो बुडू लागला. देवापा आम्ही या जगामध्ये तुझ्याकडं आमचं लक्ष सदैव लावावं, आणि प्रभू आम्ही तुझ्या मार्गाने पावलावर पाऊल ठेवून चालावं, म्हणून तू आम्हाला प्रभू सुबुद्धी शहाणपण दे. आम्ही आज तुझे आभार मानतो तुझे दास रेव्हरंड सॅमसन जयकर यांच्याबद्दल, आणि त्यांनी प्रभू दिलेलं जे मन्नामधून हे वचन, त्या वचनाबद्दल धन्यवाद देतो. जे ऑनलाईन आहेत आणि आम्ही एकत्र येऊन प्रभू तुझ्याकडं प्रार्थना करतो, आम्हा सर्वांना याद्वारे आशीर्वाद दिलास. प्रभू आम्ही प्रार्थना करतो की तू आमच्या ठाई विश्वास निर्माण कर आणि आमच्यातला सर्व अल्पविश्वास काढून टाक. येणारे सर्व वादळ समस्या आमच्या जीवनातले ते निवारण करावा समर्थ देव तू आहे. तू आमच्या बरोबर आहे, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. त्या विश्वासाने प्रभू आज आम्ही तुझ्याकडे सहाय्य मागतो, प्रार्थना करतो, तुझा धावा करतो. तू आमच्या प्रार्थना विनवणे आहे. प्रभू आज मुंबई या ठिकाणी जो मोठा मोर्चा प्रभू तुझ्या लोकांचा निघालेला आहे, आणि त्यामध्ये प्रभू ते ज्या मागण्या घेऊन गेलेल्या आहेत, आम्ही प्रार्थना करतो या महाराष्ट्रामध्ये प्रभू सर्व विश्वासणाऱ्यांना तू संघटित केलेला आहे या घटनेने. एवढंच नव्हे तर जागृत केलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो की जे विरोध करणारे, छळ करणारे आहेत त्यांना आम्ही प्रभू या मार्गाने करावं. हे जरी तुला योग्य वाटणार नाही तरी पण काही हक्क मागण्यासाठी, न्याय हक्कासाठी लोक लढा देत आहेत, त्यांच्यावर दया कर आणि शांततेमध्ये हे सर्व कार्य पार पडू दे. आम्ही प्रार्थना करतो जर मंडळीला प्रभू छळातून न्यावं ही तुझी योजना इच्छा असेल या दिवसामध्ये तर होऊ दे प्रभू. या भारत देशामध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रभू आपल्या विश्वासणाऱ्यांना तू धैर्य सामर्थ्य दे, आणि भित्रेपणाने नव्हे परंतु धैर्याने प्रभू तू आपली साक्ष प्रत्येकाने द्यावी आणि चांगलं जीवन सेवा देऊन या जगाला जिंकावं अशी कृपा तू होते. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो, आम्हाला पावसाची गरज आहे नितांत, आणि चांगला पाऊस तू दे. आमचे सर्व तलाव, नद्या नाले भरून वाहू दे अशी देखील आम्ही तुला विनंती करतो. त्यासोबतच प्रभू ज्या ठिकाणी अतिवृष्टी होऊन अनेकांचे घरदार वाहून गेलेले आहेत, जे अतोनात नुकसान झालेलं आहे त्यांच्यावर दया कर, आणि शासनाकडून योग्य वेळी त्यांना मदतीचा हात पुढं करावा अशी कृपा होऊ दे. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू जे आजारी लोक आहेत, आम्ही तुझे दास रेव्हरंड DM पाटील आणि प्रभू त्यांच्या कुटुंबासाठी आम्ही प्रार्थना करतो. या वैतांवर तू दया कर, कृपा कर, त्यांना आरोग्य दे. त्यासोबतच आम्ही रैताकांची आठवण करतो, त्यांनाही तू आरोग्य दे. हैद्याकांवर तू कृपा कर, आणि इतर जे आजारी आहेत बरेच त्या सर्वांना प्रभू शारीरिक आरोग्य देऊन तू त्यांना शांती समाधान तू दे. एवढंच नव्हे तर देवापा या दिवसामध्ये ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांची आम्ही आठवण करतो. देवापा या वाढदिवसवाल्यांना तू विशेष तुझी कृपा दे, आणि आम्ही खास करून राजेंद्र बोरा आणि विजया वसावे यांना प्रभू तुझ्या हातात देतो. या जन्मदिनाप्रित्यर्थ तू त्यांना दीर्घायू कर, आणि या नवीन वर्षातलं पदार्पण हे वर्ष आरोग्यदायी आशीर्वादित कर, आणि या सर्वांकडून तुझं गौरव दे. नागपूर या ठिकाणी आमची बहीण प्रभू मिल्काताई प्रभू त्या पडलेल्या आहेत, त्यांना जे काही इजा झाली तू बरं कर, त्यांची काळजी चिंता दूर कर. आम्ही प्रार्थना करतो की तुझे दास जे आम्हाला प्रभू वेळोवेळी येऊन प्रशिक्षण देतात, आम्ही खास करून प्रार्थना करतो की प्रभू ज्या बहिणीचं नाव तुझ्यासमोर सांगितलेलं आहे,
आम्ही मिसेस दिनाकरांची आठवण करतो. त्यांना आरोग्याची गरज आहे. म्हणून प्रभू या सेवा कार्यामध्ये ही अडचण होऊ नये म्हणून या बहिणीला तू स्पर्श करून बरं कर. आणि आमचे बंधू दिनाकरन त्यांची सेवा, त्यांची मिनिस्ट्री तू आशीर्वादित कर. आणि या बहिणीच्या बऱ्या होण्याने तुला गौरव मिळू दे. तिच्यासाठी तुझी मंडळी प्रार्थना करत आहे हे त्यांना जाणीव होऊ दे. पुन्हा एक वार प्रभू आमच्या एसएमच्या सेवा कार्याला तुझ्या हातात सोपवतो. या सेवा कार्याच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे आणि या शाळेची अधिक उन्नती आणि प्रगती होत जाऊ दे. पुन्हा एक वार देवा आज आम्ही तुझ्यासमोर येत असताना जे ऑनलाईन जमलेले आहेत, एवढंच नव्हे तर प्रभू चर्चमध्ये आम्ही तुझे दास एकत्र आलेलो आहोत. आम्हा सर्वांना या प्रभू चमत्कारांच्याद्वारे जे मार्गदर्शन देत आहे त्याद्वारे आमचा विश्वास दृढ कर, बळकट कर. आणि तुझ्यावर आम्ही दृढ विश्वास ठेवून प्रभू आमच्या सर्व समस्या वादळ निवारण करण्यासाठी तुझा धावा करण्याचं सहाय्य तू आम्हाला पुरव. या सर्व प्रार्थना विनंत्या तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने तुला सादर करतो म्हणून तो ऐक. आमेन. या वेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. त्यानंतर रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब आपल्याला प्रभूचा आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडिव. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मन्नामध्ये हजर असलेल्या सर्व प्रभूच्या दासदासींबरोबर, लेकरांबरोबर, आमच्या एसएम ट्रस्टच्या सेवा कार्याबरोबर, आमच्या एसएचएचच्या सर्व मंडळांबरोबर, प्रभूच्या दासांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्या शनिवार असल्यामुळे आपण मॉर्निंग डिवोशन घेणार नाही, परंतु रविवारी सकाळी 8:30 वाजता आपलं नियोजित चर्च भरेन. सर्वांना सलाम.